करण्यासाठी आज खरोखर परमेश्वराने ती कृपा पुन्हा एकदा पुरवलेली आहे की देवाचं वचन तुमच्या संगती शेअर करायची. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके कोण आहेत? देवाचे लेकर आहेत. आणि आज खरोखर आपल्याला देवाचा आत्मा चालवत आहे म्हणून आज आपण देवाचे लेकर आहेत. हालेलुया. तर आज पाहू की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. आज खरोखर माझं मन धन्यवाद देत आहे तुमच्या संगती देवाचं वचन शेअर करण्यासाठी. जसं बायबल मी वाचत होतो, बायबल वाचत असताना भरपूर वेळेस देव आम्हाला वचनाच्याद्वारे बोलत असतो. हालेलुया. किती बहीण भावाला देव बोलतो. आपला जो परमेश्वर आहे तो कसा आहे परमेश्वर माहीत आहे का? बोलणारा परमेश्वर आहे. आपला जो देव आहे, आपला जो परमेश्वर आहे, ज्याची आपण उपासना करतो, ज्याची आपण आराधना करतो, तो कसा आहे? आपल्या संगती बोलणार आहे. आणि परमेश्वर आता या जगाच्या शेवटी कशाच्याद्वारे बोलतो माहीत आहे का? त्याच्या वचनाच्याद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देव आमच्या संगती बोलतो. तर जसं की आपण पाहतो या जगात चालत असताना आपण भरपूर वेळेस म्हणतो का नाही, काय म्हणतो की या जगामध्ये ज्यावेळेस आपण जीवन जगतो तेव्हा आपल्याला वाटतं की परमेश्वराने माझ्या इच्छेच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे? काम करायला पाहिजे. या जगात चालत असताना भरपूर वेळेस आम्ही म्हणतो माझी इच्छा अशी आहे, माझी योजना अशी आहे आणि माझ्या इच्छेच्याद्वारे, माझ्या योजनेच्याद्वारे परमेश्वर काय करायला पाहिजे? माझ्या जीवनामध्ये काम करायला पाहिजे. पण तुम्हाला माहित आहे का, परमेश्वर तो आहे जो त्याला आमच्या जीवनामध्ये जसं काम करायला पाहिजे तसं तो काम करतो. हालेलुया. परमेश्वर कसा माहित आहे का? परमेश्वर देव तो नाही जो मला वाटतं तसं व्हायला पाहिजे. मला वाटतं माझी इच्छा अशी आहे की माझ्या जीवनामध्ये देवाने असं काम करायला पाहिजे. परमेश्वर तसा नाही आहे. परमेश्वर कसा आहे माहिती आहे का? त्याला जे वाटतं ते तो आमच्या जीवनामध्ये करतो. हालेलुया. तर जसं मी बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना पुन्हा एकदा परमेश्वराच्या आत्म्याने मला दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 1 पासून 14 वचनाची आठवण करून दिली. ज्यावेळेस पण मी हे अध्याय वाचतो ना त्यावेळेस माझं मन खूप धन्यवादित होतं आणि नवीन नवीन वचनाच्याद्वारे, नवीन नवीन प्रकटीकरणाच्याद्वारे जो आमच्या संगती बोलतो. भरपूर वेळेस आपण या अध्यायाबद्दल वाचलेलं पण आहे, मनन पण केलेलं आहे. आणि खरोखर जेव्हा कधी पण मी हा अध्याय वाचतो आणि जेव्हा कधी पण हा अध्याय मी मनन करतो, देवाचा पवित्र आत्मा अनेक नवीन प्रकटीकरणाच्याद्वारे, वचनाच्या प्रकटीकरणाच्याद्वारे, वचनाच्या देव माझ्या संगती बोलत असतो. तर पाहू आपण की दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 1 वचनापासून देवाचं वचन आज पुन्हा एकदा आपल्या संगती काय बोलतो. वाचू आपण. आरामाच्या राजाचा सेनापती नामान, आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी, हा आपल्या धनाच्या पदरी थोर व प्रतिष्ठित व्यक्ती होता. कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने हालेलुया. बघा आता इथं एका व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव काय आहे? नामान. आता हा नामान कोण आहे याच्याबद्दल या दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 14 वचनामध्ये लिहिलेला आहे. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळेल की हा जो नामान आहे तो नामान कोण आहे माहिती आहे का? आरामाचा सेनापती आहे. अन्य जातीचा तो व्यक्ती आहे. आणि देवाचं वचन सांगतं की आरामाचा राजाचा सेनापती हा नामान आहे. आणि नामान कसा आहे माहिती आहे का? नामानाबद्दल जर तुम्ही पाहाल तर नामान कोण आहे माहिती आहे का? नामानमध्ये 3 क्वालिटी आहेत. कोणत्या 3 क्वालिटी आहेत? काय सांगतं माझं देवाचं वचन? पहिलं वचन काय सांगतं? आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी, तो त्याच्या राजाच्या सेवेमध्ये कसा? नंबर 1. किती क्वालिटी आहे त्याच्यामध्ये? तो काय आहे? थोर. नंबर 1 तो थोर व्यक्ती आहे, प्रतिष्ठित मनुष्य होता. थोर. दुसरं नंबर 1. नंबर 2 काय आहे? तो प्रतिष्ठित. तो थोर आहे, तो प्रतिष्ठित आहे. कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. नंबर 3 अजून काय सांगतं पुढं? तो पराक्रमी वीर आहे. किती गोष्टी आहेत आरामाच्या जीवनामध्ये प्रतिष्ठित होण्यासाठी? 3 गोष्टी आहेत. तो थोर व्यक्ती आहे, तो नामवंत आहे आणि तो सेनापती आहे आणि तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे. बायबल असं सांगतं. आता या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का? या सर्व गोष्टी त्याला लाभदायक नाही आहेत. तो प्रतिष्ठित आहे, तो थोर व्यक्ती आहे, तो सेनापती आहे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण या सर्व गोष्टी त्याला काय नाही आहेत? आनंद
वाचू वचन पुढचं. परमेश्वराने आरामाच्या द्वारे त्याला जय दिला होता. तो पराक्रमी वीर तो होता, पराक्रमी वीर होता, पण कोळी होता. पण कसा होता? कोळी आहे. कोण आहे नामान? बायबल जर तुम्ही वाचाल तर नामान एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. तो वीर पुरुष आहे, तो सेनापती आहे, सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण तो कसा आहे? कोळी आहे. आणि जे आजार त्याला आहे, जे कोड त्याला आहे ना, त्या कोडाच्या द्वारे त्याचं जीवन कसं झालेलं आहे माहिती आहे का? कसं झालेलं आहे? आनंदी झालेला आहे का? तो शांतीने जीवन जगत आहे का? त्याच्या जीवाला शांती, समाधान, सुख, चैन आहे का? तो सेनापती आहे. भरपूर काही गोष्टी त्याच्याकडे आहेत. भरपूर गोष्टी त्याने मिळवलेल्या आहे. परमेश्वर त्याच्या बाजूने आहे. बायबल असं सांगते की परमेश्वर नामानाच्या संगती आहे म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे? नामानाला जय दिलेला आहे. आरामाला जय दिलेला आहे. सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे. पण त्याचं मन कसं आहे माहितीये का? कसं आहे त्याचं मन? दुःखी आहे. त्याचं मन निरंतर कष्टामध्ये जात आहे. निरंतर त्याच्या मनामध्ये विचार येत आहे. काय विचार येत आहे? सर्व गोष्टी तर माझ्याकडे आहे. मी वीर आहे, मी प्रतिष्ठित आहे, मी थोर व्यक्ती आहे, मी आपल्या धनाच्या पदरी सेनापती आहे. पण काय आहे मला? कोड आहे. त्या कोडामुळे त्याचं जीवन कसं झालेलं आहे? दैनिक झालेलं आहे. त्या कोडामुळे त्याचं जीवन कसं झालेलं आहे? एकदम निराशित झालेलं आहे. त्या कोडाच्या द्वारे त्याच्या जीवनामध्ये भरपूर काही समस्या आहेत. त्या कोडाच्या द्वारे भरपूर काही समस्या त्याच्या जीवनामध्ये, म्हणून त्याचं जीवन कसं झालेलं आहे? दैनिक जीवन तो जगत आहे. आणि देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? सर्व गोष्टी त्याच्याकडे आहे, पण कोड असल्यामुळे त्याचं जीवन काय झालेलं आहे? विस्कळीत झालेलं आहे. त्याला जी शांती पाहिजे, त्याला जे समाधान पाहिजे, त्याला जे सुख पाहिजे, ते गोष्ट त्याच्या जीवनामध्ये नाही आहे. का नाही आहे? कारण देवाचं वचन सांगतं की त्याच्या जीवनामध्ये काय आहे? कोड आहे. पुढे काय सांगतं बघा, 2 वचन वाचलं तर पाहायला मिळतं. आरामी लोकांनी डोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून इस्रायल देशामधून एक लहान मुलगी कैद करून नेली. कैद करून नेलेली. आता ज्यावेळेस आरामी लोकांनी इस्रायली लोकांसाठी युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर आरामी लोकांनी काय केलेलं आहे? इस्रायलामधून भरपूर लोकांना कैद करून घेऊन गेलेलं आहे. आणि त्या कैदेमध्ये एक लहान मुलगी आहे. त्या मुलीचं नाव इथे लिहिलेलं नाही आहे, परंतु बायबल असं सांगतं की ज्यावेळेस आरामी लोकांनी इस्रायली लोकांवरती छापा घातला आणि तिथल्या लोकांना कैद करून नेलं, तर त्या कैदीमध्ये एक लहान मुलीला पण त्यांनी काय केलेलं आहे? घेऊन गेलेलं आहे. आणि त्या लहान मुलीला घेऊन गेल्यानंतर ती लहान मुलगी कुठं राहते तुम्हाला माहिती आहे का? कुठं राहते? ज्या ठिकाणी आराम त्याची पत्नी राहत आहे ना, त्या ठिकाणी ही लहान मुलगी जी इस्रायली लोकांमधलं कैद करून आरामी लोकांनी घेऊन गेलेलं आहे ना, त्या कैद केलेल्या मुलीला कुठे ठेवण्यात आलेलं आहे? नामानाच्या घरामध्ये ठेवलेलं आहे. नामानाच्या घरामध्ये ती लहान मुलगी गेलेली आहे. आणि ज्या वेळेस ती लहान मुलगी नामानाच्या घरामध्ये गेलेली आहे, नामानाच्या पत्नीच्या संगती ती राहून सेवा करत आहे, सर्व गोष्टी करत आहे. आणि ज्या वेळेस त्या लहान मुलीने काय केलेलं आहे? आपला जो धनी आहे, आपला जो धनी नामान आहे, त्याचं कोड त्यांनी बघितलेलं आहे. कोण बघितलेलं आहे? त्या लहान मुलीने त्या नामानाचं कोड बघितलेलं आहे. आणि कोड बघितल्यानंतर नामानाला कोणी पण सांगू शकत नव्हतं. काय सांगू शकत नव्हतं? की तुला तुझ्या कोडामधनं कोण बरं करणार? तुला जो आजार झालेला आहे, तुला जो व्याधी झालेला आहे, तुला जे कोड हा आजार झालेला आहे, त्या आजारामधनं तुला कोण बरं करणार? ते नामानाला कोणी पण सांगू शकत नव्हतं. परंतु जी इस्रायलामधनं लहान मुलगी कैद करून नेलेली आहे आणि जी नामानाच्या घरामध्ये राहत आहे, त्या नामानाच्या घरामध्ये राहत असलेली त्या लहान मुलीने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं? बघा पुढं वचन काय सांगतं? ती आपल्या मालकिनीला म्हणाली, शमरोनातल्या संदेष्ट्याशी. आता काय करत आहे? ती कोड बघितलेलं आहे.
नामानासाठी वेगळी आहे. आणि काय सांगतात, जी इस्रायल मुलगी कैद करून नेलेली आहे, ती कैदी मुलगी नामानाच्या घरामध्ये राहत आहे. आणि त्या नामानाचं पोट बघितल्यानंतर ती इस्रायली मुलगी काय म्हणत आहे माहिती का? वचन 2 मध्ये काय सांगतं, वाचू वचन 2. अरामी लोकांच्या डोळ्यात छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. आणि इस्रायल देशामधून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या ती सेवेत नामानाच्या स्त्रीच्या सेवेत राहत असे. ती आपल्या मालकिनीला म्हणाली, ती आपल्या मालकिनीला म्हणाली, शमरोनातल्या संदेष्टाशी. हो काय म्हणत आहे? आता नामानाचं पोट बघितल्यानंतर ती आपल्या मालकिनीला म्हणत आहे, काय म्हणत आहे आपल्या मालकिनीला? की शमरोनामधल्या संदेष्टाशी माझ्या धन्याची गाठ पडली तर शमरोनाच्या संदेष्टाच्या धन्याशी माझ्या धन्याशी जर गाठ पडली तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कारण त्याने माझ्या धन्याचे कोड काय केले असते? बरे केले असते. हालेलुया. नामानाला कोण पण सांगितलं नाही की तुला तुझ्या आजारामधनं बरं करण्यासाठी सामर्थ्य याच्याकडे आहे, त्याच्याकडे आहे. शिवाय कोण? ही लहान मुलगी. या लहान मुलीने त्याचं कोड बघितलं आणि त्याचं कोड बघितल्यानंतर घाबरलं नाही. त्याचं कोड बघितल्यानंतर भरपूर लोक घाबरत होते. त्याचं कोड बघितल्यानंतर कोणच नामानाला बोलायला जात नव्हतं. परंतु ती लहान मुलगी घाबरली नाही. त्या लहान मुलीने काय केलं? काय सांगितलं की माझा जो स्वामी आहे, माझा जो धन्य आहे, त्याची गाठ जर इस्रायलाच्या संदेशासाठी झाली असती तर किती बरे झाले असते. कारण त्याने त्याला त्याच्या आजारामधनं काय केलं असतं? बरे केलं असतं. आणि ज्या वेळेस हे वर्तमान नामानाला कळतं आणि नामानाला कळाल्यानंतर नामान काय करतो माहिती आहे का? काय करतो? आता त्या लहान मुलीने सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? की तुझी गाठ कुणासाठी पडायला पाहिजे? इस्रायलाच्या मध्ये असलेल्या संदेष्टा अलिशा जो आहे ना, त्याच्यासाठी त्याची गाठ पडायला पाहिजे. तर तो इस्रायलामध्ये असलेला संदेष्टा जो आहे अलिशा, तो तुझं कोड काय करणार? बरं करणार. आता हे वर्तमान नामानाने ऐकलं आणि नामानाने ऐकल्यानंतर ना काय सांगतं पुढे वचन वाचू आपण. काय सांगतं बघा, कोणी एकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्रायल मुलगी ती जी लहान इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. काय म्हणत आहे? असं म्हणत आहे. काय म्हणत आहे? की इस्रायलमध्ये जो संदेश आहे ना, त्या संदेशाला तू जाऊन भेट. म्हणजे तो काय करेल? तुला तुझ्या आजारामधनं, तुला तुझ्या कोणामधनं, तुला जो आजार आहे ना त्याच्यामधनं तो तुला काय करेल? बरं करेल. काय सांगतं पुढे वचन? अरामाच्या राजाने म्हटले, आरामाच्या राजाने म्हटले जा तर मग जा तर मग मी इस्रायलाच्या राजाला पत्र देतो. मी इस्रायलाच्या राजाने काय करतो? आता पत्र लिहितो. मग तो पुरुष 10 किंकार चांदी, सोन्याची 6,000 नाणी, सोन्याची 10,000 नाणी, 6,000 नाणी सोन्याची 6,000 नाणी व 10 पोषक घेऊन निघाला. व 10 उंची पोशाख घेऊन निघाला. कुठे निघाला? आता कुणाला भेटायला जायला पाहिजे तो? त्या मुलीने काय सांगितलेलं आहे की नामानाचं कोण बरं करणार? कोण? संदेष्टा बरं करणार. जो इस्रायलामध्ये देवाचा माणूस आहे, जो इस्रायलामध्ये देवाचा सेवक आहे, जो इस्रायलामध्ये देवाचा संदेश आहे ना, त्याच्यासाठी जर माझ्या स्वामीची गाठ पडली तर तो संदेष्टा काय करणार? माझ्या धन्याचं कोण बरं करणार. नामा कुणाला भेटायला जायला पाहिजे? संदेशाला भेटायला जायला पाहिजे. पण काय झालेलं आहे? त्यांनी 10,000 किंकार सोनं घेतलं, 6,000 नाणी घेतलं, 10 उंची पोशाख घेतला आणि कुणाला भेटायला निघाला? राजाला भेटायला निघाला. भेटायला कुणाला पाहिजे? संदेशाला भेटायला पाहिजे. पण तो कुणाला भेटायला जात आहे? राजाला भेटायला जात आहे. मग काय होतं बघा पुढे वचन काय सांगतं? मग तो निघाला. त्याने इस्रायलाच्या राजासाठी पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की त्यामध्ये असा मजकूर होता की या पत्राच्याद्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की आपल्याला कळून येते की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठविले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. काय करायला पाहिजे? आपण त्याचं कोड बरं करायला पाहिजे.
अलिशा त्याने ऐकले. याने ऐकलं. बस आता बघा, ज्या वेळेस इस्रायलाच्या राजाकडे पत्र आलं आणि इस्रायलाच्या राजाला कळालं की असा असा नामान व्यक्ती माझ्याकडे येत आहे आणि त्याचं पोट बरं करायला पाहिजे म्हणून तो मजकूर त्याच्यामध्ये होता. त्यांनी वाचल्यानंतर ना काय झालं इस्रायलाच्या राजाचं मन घाबरत झालं. तो घाबरला. का घाबरला? का घाबरला? प्रश्न आहे की नाही? कारण त्याला माहित आहे, काय माहित आहे की त्याचं पोट बरं करायचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. मी त्याचं पोट बरं करू शकत नाही. जसं की नामानाचं पोट बघितल्यानंतर ना ती लहान मुलगी घाबरली नाही. ज्यावेळेस नामानाचं पोट बघितलं ना त्यावेळेस ती लहान मुलगी घाबरली का? नाही घाबरली. तिने काय म्हणाली की माझा हा जो धनी आहे याची गाठ जर इस्रायलाच्या संदेशासाठी झाली असती तर किती बरं झालं असतं, कारण त्यांनी त्याचं पोट बरं केलं असतं. ती लहान मुलगी घाबरत नाही नामानाचं पोट बघितल्यानंतर. पण हा इस्रायलाचा राजा असून काय करत आहे? घाबरत आहे. का घाबरत आहे? कारण त्या इस्रायलाच्या राजाला माहित आहे की मी याचे पोट बरं करू शकत नाही. का माहित आहे का? कारण त्या इस्रायलाच्या राजाचं मन देवाच्या सेवकासाठी काय नाही या? एक नाही या. पण त्या लहान मुलीचं मन देवाच्या संदेशासाठी कसं आहे? एक आहे. म्हणून तिने ज्यावेळेस नामानाचं पोट बघते ना, नामानाचं पोट बघितलं ते घाबरत नाही. पण हा इस्रायलामध्ये असलेला राजा तो काय करतो? घाबरतो. आणि पुढे काय होतं? ज्या वेळेस इस्रायलाच्या राजाने आपले कपडे फाडले हे कोण ऐकलं? देवाचा माणूस अलिशाने ऐकलं. आणि अलिशाने ऐकल्यानंतर ना काय म्हणतं बघा, देवाचं वचन पुढे काय सांगतं? तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले. तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडली? तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे. त्याने माझ्याकडे यावे. म्हणजे इस्रायलात संदिष्ट आहे. म्हणजे इस्रायलामध्ये संदेश आहे हे त्याला कळेल. काय होईल हे त्याला कळलं. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस आपल्याला वाटतं ना, काय वाटतं की माझी अशी इच्छा आहे, माझी अशी योजना आहे, माझं मन असं आहे की देवाने मला आजारातनं अशा पद्धतीने बरं करायला पाहिजे, असं देवाने माझे मार्ग मोकळे करायला पाहिजे, असं माझी इच्छा आहे, असं माझ्या योजनेच्याद्वारे परमेश्वराने काय करायला पाहिजे? मला बरं करायला पाहिजे, मला मोकळं करायला पाहिजे. पण बायबल जर तुम्ही वाचाल ना तर बायबलमध्ये परमेश्वर हा आहे जो आमच्या इच्छेनुसार आमच्या योजनेनुसार काम करत नाही, तर त्याला जसं काम करायचंय, त्याला ज्या पद्धतीने काम करायचंय, त्याला ज्या पद्धतीने बरं करायचंय त्या पद्धतीनेच तो काम करतो आणि बरं करतो. हालेलुया. आता ज्यावेळेस नामान अलिशाकडे आला त्याला कळालं, काय कळालं की आता मला कुणाकडे जायचंय? कुणाकडे जायचंय? अलिशाकडे जायचंय. आणि नामान निघाला. काय सांगतं पुढे वचन वाचू आपण. तेव्हा नामान निघाला. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशा संदेशाच्या घराजवळ त्याच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासूदाच्या हाती त्याला सांगून पाठवले. का अलिशाला कळालं. काय कळालं की जो नामान आहे, ज्याला आजार झालेला आहे, ज्याला कोड झालेला आहे ना, तो माझ्या घराकडे येत आहे. नामान माझ्या घराकडे येत आहे. अलिशाला कळालं. आणि अलिशाला कळाल्यानंतर अलिशाने काय केलं? एक निरोप पाठवला. काय केला? एक निरोप पाठवला. काय निरोप पाठवला? काय सांगतं पुढे देवाचं वचन? जाऊन यार्दनीत 7 वेळा स्नान कर. यार्दनीमध्ये जाऊन 7 वेळा तू स्नान कर. म्हणजे तुझे शरीर तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. काय झालं बघा, देवाने वचन पाठवलं. देवाने अलिशाच्याद्वारे नामानाकडे वचन पाठवलं. काय वचन पाठवलं की नामान, तुला या रोगामधनं बरं व्हायचं असेल, तुला या आजारातनं बरं व्हायचं असेल, तुला जर तुझ्या कोडामधनं बरं व्हायचं असेल तर तू काय कर? यार्दनीमध्ये जा आणि 7 वेळा भुसकाळा मार. म्हणजे तुझं शरीर काय होणार? लहान लेकरासारखं होणार आणि तू तुझ्या कोणाच्या आजारामधनं काय होणार? बरं होणार. पण नामान काय झालं? हे वचन ऐकल्यानंतर नामान काय झाला? क्रोधानिष्ठ झाला म्हणते बायबल. राग आला त्याला. का राग आला माहितीये का? जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, भरपूर वेळेस आपल्याला पण काय वाटतं, मी आजारामध्ये असल्यावर देवाने मला अशा पद्धतीने बरं करायला पाहिजे. आपली इच्छा असते ना. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येते, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी येते, न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडते, त्यावेळेस आम्हाला काय वाटतं
वाटत होतं. असं कुणाला वाटत आहे? नामानाला वाटत आहे. काय सांगतं पुढं वचन? हे ऐकून हे ऐकून नामान रागावून चालता हे झाला. ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, तो म्हणाला, मला वाटले होते. काय म्हणत आता त्यांनी काय म्हणत आहे? त्याला काय वाटत आहे? भरपूर वेळेस आपल्याला पण वाटतं ना की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं मला देवाने आजाराचं बरं करायला पाहिजे, अशा पद्धतीने देवाने मला चालवायला पाहिजे, माझी इच्छा अशी आहे की माझे विचार असे आहेत. नाही, जर तुम्ही बायबल वाचाल तर आमच्या विचाराच्या वेगळे देवाचे विचाराच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे. देवाचं वचन असं आहे. आता नामानाला काय वाटत आहे? काय वाटलं नामानाला? वाचा काय सांगतं देवाचं वचन. नामानाला काय वाटलं बघा. मला वाटले होते. नामान म्हणत आहे, ज्यावेळेस देवाच्या माणसाने शब्द पाठवला, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा शब्द त्याच्याकडे आला, नामानाकडे आला. काय आला? की तू यार्दनेमध्ये जाऊन 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर लहान लेकरासारखे होईल आणि तेव्हा तू तुझ्या कोडामधनं बरं होशील. पण हे शब्द, हे देवाचं वचन ऐकल्यानंतर नामान काय झाला? त्याला राग आला आणि तो तिथून निघाला. आणि तो काय म्हणत आहे? वाचू काय सांगतं वचन. तो काय म्हणाला? मला वाटले होते. मला वाटले होते. तो स्वतः माझ्याकडे बाहेर हो, येईल नामान म्हणत आहे, मला वाटले होते की देवाचा माणूस स्वतः बाहेर येईल आणि उभा राहून आणि उभा राहून आपला देव परमेश्वर आपला देव परमेश्वर त्याचे नाव घेईल याचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी आणि जिथं रोग झालेला आहे, जिथं कुष्ठ झालेला आहे, जिथं आजार झालेला आहे, रोगाच्या ठिकाणी हात फिरवून हात ठेवून माझे कोण बरे करील. माझे कोण बरे करील. हालेलुया. नामानाला काय वाटत आहे? की कदाचित देवाचा जो सेवक आहे तो बाहेर येईल, ज्या ठिकाणी मला कोड झालेला आहे. आता तिथं बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्याला कोड कुठं झालंय. कदाचित त्याला कपाळाला झाला असेल, कदाचित त्याला गालावरती झाला असेल, कदाचित त्याला हातावरती झाला असेल. बायबलमध्ये कुठं लिहिलेलं आहे, पण त्याला कोड झालेला आहे. आणि त्याची इच्छा काय आहे? काय त्याची इच्छा? की देवाचा सेवक बाहेर यायला पाहिजे आणि देवाचा सेवक बाहेर येऊन ज्या ठिकाणी आजार झालेला आहे ना, त्या आजारावरती त्यांनी हात ठेवून काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. इस्रायलाच्या देवाची प्रार्थना करायला पाहिजे आणि मला काय करायला पाहिजे? बरं करायला पाहिजे. कुणाची इच्छा आहे अशी? कुणाची इच्छा आहे? नामानाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा काय आहे? त्याला कसं बरं करायचंय? कसं बरं करायचंय? हालाकी परमेश्वराची पण इच्छा आहे. परमेश्वराची पण इच्छा काय आहे? की नामानाने कोणामधनं बरं व्हायला पाहिजे, नामानाने त्याच्या आधारामधनं बरं व्हायला पाहिजे. ही परमेश्वराची पण इच्छा आहे. पण नामानाची इच्छा काय आहे? की देवाचा सेवक हात ठेवून प्रार्थना करायला पाहिजे आजाराच्या ठिकाणी, मग मी काय होणार? बरं होणार. पण देवाची इच्छा काय आहे? त्याने कसं शुद्ध व्हायला पाहिजे? देवाच्या वचनावरती त्याने विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जे देवाचं वचन आहे की यार्दनेमध्ये जाऊन 7 वेळा तू स्नान कर आणि जेव्हा तू स्नान करशील आणि तू 7व्या वेळेस जेव्हा बाहेर येशील तेव्हा तू काय होणार? शुद्ध होणार. नामानाला आणखी वचन मिळणार नाही. एकदा देवाच्या सेवकाच्या मुखाच्या द्वारे जे वचन निघालं ना, तेच वचनाच्या द्वारे काय होणार? नामान बरा होणार. दुसरं वचन नामानाला मिळणार नाही आणि दुसरं वचन नामानाला मिळालेलं पण नाही. कुठलं वचन मिळालेलं त्याला? की तू यार्दनेमध्ये जाऊन काय व्हायला पाहिजे? 7 वेळा बुचकुळा मारला पाहिजे, 7 वेळा उड्या मारायला पाहिजे. आणि जेव्हा तू उड्या मारणार, तू जाऊन स्नान करणार, त्याच वेळेस तू काय होणार? शुद्ध होणार. परंतु ज्या वेळेस हे वचन त्याच्याकडे आलं, हे वचन ऐकल्यानंतर नामान रागाविष्ट होऊन निघून गेला. आणि जात असताना मग काय झालं माहितीये का? काय झालं? जो नामानासाठी आलेला जो त्याचा सेवक होता ना, तो सेवक सांगितला. तसं नामानाच्या जीवनाबद्दल जर तुम्ही विचार कराल तर नामान हा हुशार व्यक्ती आहे. जे पण लोक हुशार असतात ना, बायबल जर तुम्ही वाचाल ना, जे लोक हुशार असतात ना, ते हुशार लोकांमध्ये एक क्वालिटी असते. कुठली क्वालिटी माहितीये का? ते जे पण लोक त्यांच्यापेक्षा वयाने कमी असू द्या किंवा मोठे असू द्या, जे पण काय लोक सांगतात ना, त्या सांगितलेल्या गोष्टीवर ते जे हुशार लोक असतात ना, ते लोक काय करते? विचार करते. काय करते? विचार करते. आता जे शब्द परमेश्वराने नामानाला दिलं होतं ना, ते शब्द पुन्हा जो नामानाचा सेवक होता, त्या सेवकाने त्याला काय केलं? आठवण करून दिलं. माझ्या पुढे वचन काय सांगतं? मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणजे नामानाकडे येऊन म्हणाले, बाबा बाबा
नामानाचा जो सेवक होता ना, तो नामानाचा सेवक येऊन कुणाला सांगत आहे? नामानाला सांगत आहे. काय सांगत आहे नामानाला? बाबा एक ऐका तुम्ही, जर संदेशला तुम्हाला म्हटलं असता की तुमची जे पण काय अर्धी प्रॉपर्टी आहे, जे पण काय तुम्ही सर्व प्रॉपर्टी कमवलेली आहे, ते अर्धी प्रॉपर्टी तुम्ही इस्रायलला दान धर्म करा, तर तुम्ही केलं नसतं का? केलं नसतं का? केलं असतं. जर संदेशाने सांगितलं असतं तुम्ही या या गोष्टी करा, तुम्ही अशा गोष्टी करा, मग तुम्ही बरं होणार, तर तुम्ही केलं नसतं का? केलं असतं. नामान केला असता. का नामान केला असता? कारण नामाला त्याला त्याच्या आजाराबद्दल, जे त्याला झालेलं कुष्ठ आहे ना, त्या कुष्ठाबद्दल, त्या आजाराबद्दल त्याला बरं व्हायचंय, म्हणून जे पण काही संदेश त्याला सांगणार तो करायला तयार होता. पण संदेशाने त्याला काय अवघड गोष्ट सांगितली का? म्हणून नामानाचा जो सेवक आहे ना, तो नामानाचा सेवक त्याला काय म्हणतो? बाबा संदेशाने तुम्हाला काही अवघड गोष्ट जर सांगितली असती तर तुम्ही ते केली नसती काय? पुढे काय सांगतात? ती तुम्ही केली नसती काय? तर स्नान करून शुद्ध व्हा. तर स्नान करून शुद्ध व्हा. एवढेच त्याने आपल्याला सांगितले. तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले नाही काय? पुढं ते आपण का करू नये? ते आपण का करू नये? पुढे काय सांगतं? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन यार्दनेमध्ये जाऊन 7 वेळा बुचकुळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान लेकराच्या मुलासारखे होऊन तो शुद्ध झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नामान कधी शुद्ध झाला माहितीये का? कधी शुद्ध झाला? जेव्हा परमेश्वराचा शब्द त्याच्याकडे आला ना, आणि त्या शब्दाचं ज्या वेळेस त्यांनी त्याच्या जीवनामध्ये मान्यता दिली, त्यावेळेसच नामान काय झाला? शुद्ध झाला. नामानाला शुद्ध, कुष्ठामधलं, कोणामधलं शुद्ध कोण केलं? कोण केलं? एलिशाने केलं का? एलिशामध्ये ते सामर्थ्य आहे का नामानाला त्याच्या आजारामधलं बरं करायचं? नाही. का एर्देन नदीमध्ये सामर्थ्य आहे की नामानाचं पोट बरं करायची? नाही. सामर्थ्य कशामध्ये? जे शब्द नामानाकडे आलेले त्या वचनामध्ये, त्या परमेश्वराच्या वचनामध्ये, त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे नामानाचं पोट बरं करायचं. हालेलुया. जर बायबल तुम्ही वाचाल ना, हे दुसरे राजाचा 5 अध्याय आणि योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि लूक कृष्णवर्तमान याचा 5वा अध्यायामध्ये जे दाखलेले आहेत ना, ते दाखले सेम आहेत. एकदम सिंपल मेथड आहे बायबलमध्ये. मनुष्याच्या जीवनामध्ये काम करायची पद्धत बायबलमध्ये लिहिलेली आहे. ते दुसरे राजे याचा 5वा अध्याय 1 ते 14 वचन आणि योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 वचन जर तुम्ही वाचा आपण बघा. थोडं योहानाच्या पुस्तकामधलं पण आपण मनन करूया. योहान कृष्णवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 वचनापासून जर तुम्ही बघाल ना, तर इथं पण बघा, या पण अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं बघा. नंतर 3ऱ्या दिवशी काय सांगतं बघा, योहानाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 1 वचनापासून जर वाचाल तर इथं एक दाखला लिहिलेला आहे. कुठला दाखला लिहिलेला माहिती आहे का? की काना गावामध्ये एक लग्न आहे आणि काना गावामध्ये लग्न आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या शिष्याला आणि त्याच्या आईला त्या लग्नाचं आमंत्रण आहे. काय आहे? आमंत्रण आहे. आणि आमंत्रण आहे, सर्वजण तिथं आहे आणि आमंत्रित लोक पण तिथं आहे आणि त्या ठिकाणी एक समस्या झालेली आहे. काय झालेली आहे? एक समस्या झालेली आहे. मग तू काय सांगता बघा देवाचं वचन. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती. येशूची आई तिथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही येशूची आई तिथे होती. येशूला आणि येशूच्या शिष्याला आणि येशूच्या आईला पण लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला. मग काय झालेलं? एक समस्या तिथं आलेली आहे. एक समस्या तिथं झाली. कुठली समस्या झाली तिथं माहिती आहे का? ज्या ठिकाणी लग्न होतं ना, ज्या घरामध्ये लग्न होतं, त्या घरामध्ये जो द्राक्षरस आहे ना, तो द्राक्षरस काय झाला? संपला. काय झालेला? द्राक्षरस संपलेला आहे. आता महिलेला पण वाटत आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की भरपूर वेळेस आम्हाला पण वाटतं ना, आमची इच्छा आहे की असं देवाने आपल्या जीवनामध्ये काम करायला पाहिजे, असं देवाने आमची इच्छा पूर्ण करायला पाहिजे.
जसं नामानाची इच्छा होती. नामानाची इच्छा काय होती की देवाचा सेवक, देवाचा माणूस संदेष्टा माझ्याकडे यायला पाहिजे आणि त्यांनी माझ्या आजारावरती हात ठेवायला पाहिजे, माझ्या आजारावरती हात ठेवून त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे आणि मग मी माझ्या आजारामधनं काय होणार, बरं होणार. सेम तसंच आता या काना गावाच्या लग्नामध्ये, ज्या घरामध्ये लग्न आहे तिथं पण द्राक्षरस संपलेला आहे आणि मरियेची पण इच्छा काय आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने काय करायला पाहिजे की त्या घरामध्ये जो द्राक्षरस संपलेला आहे ना, तो द्राक्षरस प्रभू येशू ख्रिस्ताने तयार करायला पाहिजे. असं कुणाची इच्छा आहे? मरियेची इच्छा आहे. पण परमेश्वर देव असा आहे जो मनुष्याच्या इच्छेच्या नुसार काम करत नाही. त्याला जसं जेव्हा काम करायचं आहे, त्याची जी इच्छा आहे, त्याची जी योजना आहे, त्याला ज्या वेळेस काम करायचं आहे ना त्याच वेळेस तो काम करतो. काय सांगतो वचन पुढे वाचा आपण. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही, त्यांचा द्राक्षरस संपलेला आहे. येशू तिला म्हणाला, येशू काय म्हणतो तिला? येशू तिला म्हणाला, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध? याच्याशी तुझा आणि माझा काय संबंध आहे का? आता लग्नामध्ये ते इन्व्हायटेड आहे, लग्नामध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. द्राक्षरस संपलाय. आता द्राक्षरस संपलाय, या द्राक्षरस संपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि त्याच्या आई मरियेचं काय ते संबंध आहे का? काय पण संबंध नाही. पण मरियेची इच्छा काय आहे? काय मरियेची इच्छा की प्रभू येशू ख्रिस्तानी त्या घरामध्ये जे द्राक्षरस संपलेला आहे ना, तो द्राक्षरस काय करायला पाहिजे? तयार करायला पाहिजे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की बाई याच्याशी तुझा आणि माझा काय संबंध? पुढं माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, काय सांगतं देवाचं वचन? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? द्राक्षरस संपलाय, याच्यात तुझा आणि माझा काय पण संबंध नाही, कारण माझी वेळ अजून आली नाही. परमेश्वर जेव्हा काम करायचं ना त्या वेळेला त्याच्या इच्छेनुसारच, त्याच्या योजनेच्या नुसारच देव आमच्या जीवनामध्ये काय करतो? काम करतो. म्हणून येशू म्हणाला की माझी वेळ अजून आली नाही. मग काय सांगतं देवाचं वचन पुढं? त्याची आई चाकरांना म्हणाली, त्याची आई चाकराला म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल, हा तुम्हाला जे पण काय सांगेल ते करा. तेथे पाण्याची 6 दगडी रांजण, तेथे पाण्याची 6 दगडी रांजण यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे यहूदाच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मागे. त्यात 2-2 व 3-3 मण पाणी मागे असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. काय म्हणाला? येशू त्यांना म्हणाला, काय म्हणाला की रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, त्यांना सांगितले, आता त्यातील काढून भोजन कारभाराकडे न्या. भोजन कारभाराकडे तुम्ही न्या. तेव्हा त्याने ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते. हालेलुया, हालेलुया. जसं नामानाला एक वचन आलं होतं. काय नामानाला वचन आलं होतं? तुला जर तुझ्या गोडामधनं, तुला जर तुझ्या आजारामधनं बरं व्हायचे तर तुला काय करायला पाहिजे? या नदीमध्ये जाऊन 7 वेळा स्नान करायला पाहिजे, तेव्हा तुझं पोट बरं होणार. आता हे पाण्याचा द्राक्षरस कधी बनलं कुणाला माहित आहे का? कधी बनलं पाण्याचा द्राक्षरस? कधी बनलं माहित आहे तुम्हाला? जेव्हा परमेश्वराने शब्द बोलला ना, त्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं पाण्याचा द्राक्षरस बनायचं. हालेलुया. तेव्हाच पाण्याचा काय झालेला आहे? द्राक्षरस बनला. हालेलुया. जसं त्या नामानाला मिळालेल्या शब्दामध्ये काय होतं? त्याच्या आजाराचं उत्तर होतं. त्या आजारामधलं नामान आजारामधलं बरं होण्याचं सामर्थ्य कशामध्ये होतं? ना की एलतनेच्या पाण्यामध्ये, ना की अलेशिया संदेशामध्ये. नामानाला त्या कोणामधलं, त्या आजारामधलं बरं व्हायचं सामर्थ्य जे परमेश्वराने शब्द बोलला होता ना, या नदीमध्ये जाऊन भुजकुला मार त्या वचनामध्ये सामर्थ्य
जेव्हा परमेश्वराने ते शब्द बोलला तेव्हा त्या शब्दाच्या द्वारे काय झालेलं आहे, पाण्याचं काय झालेलं आहे, द्राक्षरस झालेलं आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, जेव्हा कधी पण आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतो, जेव्हा कधी पण आमच्या जीवनामध्ये समस्या येते, जेव्हा कधी पण आमच्या जीवनामध्ये आजार येतो ना, देव काय करतो माहितीये का, त्याच्या इच्छेच्या द्वारे, त्याच्या योजनेच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर काय करतो, आम्हाला चालवतो. आता नामानाला बरं कसं झालं, नामान बरा कधी झाला माहितीये का, कधी झाला, जेव्हा अलीशाने काय केलं, त्याच्याकडं वचन पाठवलं. जेव्हा नामानाकडे वचन आलं, त्या वचनामध्ये नामानाला त्याच्या आजारामधनं बरं होण्याचं उत्तर होतं. त्या वचनामध्ये नामानाला आजारामधनं बरं होण्याचं सामर्थ्य होतं. म्हणून भरपूर वेळेस या जगामध्ये जीवन जगत असताना परमेश्वर पण, आम्ही दुःखामध्ये असेल, आम्ही कष्टामध्ये असेल, आम्ही आजारामध्ये असेल, आम्ही भरपूर समस्येमध्ये पण असेल ना, तर भरपूर वेळेस परमेश्वर काय करतो माहितीये का, मनुष्याला काय करतो माहितीये, काय करतो, त्याचं वचन देतो, त्याचं वचन पाठवून तो काय करतो, बरं करतो. जसं नामानाला त्याच्या कुष्ठरोगामधनं कसं बरं केलं, तो त्याचं वचन पाठवून. वाचा जर आपण वाचलं स्तोत्र संहिता याचा 107 अध्याय आणि 20 वचन काय सांगतं बघा. स्तोत्र संहिता याचा 107 अध्याय आणि 20 वचन. तो आपले वचन पाठवून, तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करीतो. नाशापासून देव त्यांचा बचाव करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नामानाला कसं बरं केलं, परमेश्वराची पण इच्छा होती. काय इच्छा होती, की नामान पण त्याच्या आजारामधनं, त्याच्या कोडामधनं बरं व्हायला पाहिजे. परमेश्वराची पण इच्छा होती. मग परमेश्वराने त्याची इच्छा कशी पूर्ण केला माहितीये का, अलिशाला सांगितलं का, तू हात ठेव, त्याच्या आजारावरती हात ठेव, प्रार्थना कर, म्हणजे तो बरा होईल. किंवा यर्दनेचं पाणी घेऊन त्याच्यावरती शिंपड, म्हणजे तो बरा होईल. ज्यावेळेस मी थोडं YouTube वरती बघत असतो आणि YouTube बघत असताना भरपूर ठिकाणी लोक काय करतात माहिती आहे का, तेल घेते आणि अनॉइंटिंग तेल म्हणून डिस्ट्रीब्यूट करते आणि लोकांना सांगतात, काय सांगतात, हे तेल लावा, हे तेल लावल्यानंतर काय होणार, तुम्ही तुमच्या आजारामधनं बरं होणार. जसं की कालच्या दिवसामध्ये मी बघितलं की काही लोक असे रुमाल वाटते, अनॉइंटिंग हँकीज म्हणून आलेला आहे, अनॉइंटिंग रुमाल म्हणून दिलेले आहेत. आणि हे तुम्ही ठेवा, जिथं कुठं तुम्हाला जखम असेल तिथं तुम्ही ठेवा, किंवा जिथं कुठं तुम्हाला आजार झाला असेल तर तिथं तुम्ही लावा, तुम्ही काय होणार, बरं होणार. पण परमेश्वर अशा पद्धतीने मनुष्याला कधीच चालवत नाही. हालेलुया. जर बायबल तुम्ही वाचाल आणि जर देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल ना, तर देवाचा आत्मा काय करतो माहितीये का, मनुष्याला कसं बरं करतो. स्तोत्र संहिता 107 आणि वचन 20 मध्ये काय सांगतं, की तो आपलं वचन पाठवून त्यांना बरं करतो. हालेलुया. आपण धन्य लोक आहेत, पनवेलमधले लोक येणारे खूप आशीर्वादित आहेत. का आशीर्वादित आहेत माहिती आहे का, कारण आम्ही तुम्हाला आतापर्यंत कधीच ते दिले नाही, आम्ही आतापर्यंत कधीच तुम्हाला असं रुमाल किंवा हँकी दिले नाही. आम्ही आतापर्यंत जे पण तुम्हाला दिले, काय दिले, देवाचं वचन दिलं. हालेलुया. आणि ते वचनच तुम्हाला काय करतं, तुमच्या आजारामधलं, तुमच्या समस्येमधलं, तुमच्या प्रॉब्लेम्समधलं काय करतं, तुम्हाला बरं करतं. हालेलुया. नामान कधी बरा झाला, ज्यावेळेस देवाचं वचन त्याच्या जीवनाकडे आलं, त्या वचनाच्या द्वारे नामान काय झाला, बरा झाला. पाण्याचा द्राक्षरस कधी झाला, ज्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द बोलला. काय शब्द बोलला, की ते दगडी गांजर पाण्याने तुम्ही भरा. आणि ज्यावेळेस परमेश्वराने तो शब्द बोलला, त्या शब्दाच्या द्वारे पाण्याचा द्राक्षरस झाला. हालेलुया. बायबल जर अजून आपण वाचन तर बघा, ज्या वेळेस आपण पाहतो लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 5 वचन वाचलं तरी तर पाहायला मिळतं बघा. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 5 वचन वाचू आपण. बघा इथं पण हे जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे नामानाची स्टोरी आणि हे काना गावामधील लग्न आणि हा लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्यायामधला जो दाखला आहे ना, ते सगळे सेम आहे. की जसं आम्हाला वाटतं, आमची इच्छा आहे, आमच्या इच्छेच्या द्वारे कधी परमेश्वर काम करत नाही, तर परमेश्वर त्याच्या इच्छेच्या द्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये काम करतो. हालेलुया. काय सांगतं बघा, लूक शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 1 पासून 5 वचन वाचू आपण. नंतर असे झाले की
शिमोन पेत्राच्या, माझ्या पुढे काय सांगतं वचन, त्यावर कोळी त्यावर कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्यावर कोळी खाली उतरून जाळी धुवत होते. त्या मजव्यापैकी त्या मजव्यापैकी एक शिमोनाचा होता. एक मजवा शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून त्या मजव्यामध्ये म्हणजे कुणाच्या, प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राच्या मजव्यामध्ये चढून किनाऱ्याशी थोडासा लोटावा लोटावर करून त्याने त्याला सांगितले. त्याला सांगितले. मग तो मजव्यामध्ये बसून समुद्रात शिक्षण देऊ लागला. सर्व लोकांना वचन, देवाच्या राज्याचं वचन सांगू लागला, शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यानंतर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाका. काय करतो आता, खोल पाण्यामध्ये हाका. म्हणजे खोल पाण्यामध्ये काय करतो, आता जी बोट आहे, जे जहाज आहे, तू काय करायचं, खोल पाण्यामध्ये घेऊन चल. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. तुम्ही काय करा, आपली जाळी खाली सोडा. परमेश्वरांनी सांगितलं, काय सांगितलं, शिमोन पेत्राला सांगितलं, काय सांगितलं, तुम्ही खोल पाण्यामध्ये चला आणि काय करा, तुम्ही तुमची जाळी जी मासे पकडायची आहे, तुम्ही काय करा, सोडा. आणि काय सांगतं देवाचं वचन, पुढे काय सांगतं बघा, शिमोनाने त्याला उत्तर दिले. शिमोनाने त्याला उत्तर दिलं. आता शिमोनाने त्याला उत्तर दिलं, प्रभू येशू ख्रिस्ताला काय उत्तर दिलं, की त्यांनी रात्रभर त्याच्या संगतीचे जे लोक होते, त्याचे जे मित्र होते, ते सर्व रात्रभर काय केलेले, खोल पाण्यामध्ये, त्यांना माहित आहे ते चांगले मासे पकडणारे, ते चांगले मच्छीमार आहेत. त्यांना माहित आहे कुठल्या टायमाला मासे मिळतात, कुठल्या टायमाला मासे मिळत नाही, कुठल्या ठिकाणी जाळे टाकल्यानंतर मासे आम्हाला मिळतात, त्यांना सगळं काही ठाऊक आहे. आणि रात्रभर त्यांनी प्रयत्न केलेला आहे, रात्रभर प्रयत्न करून ते थकून गेलेले आहे. आणि पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मजव्यामध्ये येऊन त्यांना काय सांगत आहे, की तुम्ही काय करा, खोल पाण्यामध्ये चला आणि मी सांगतो तिथं तुम्ही काय करा, जाळी टाका. आणि काय सांगतं पुढे देवाचं वचन, मग शिमोनाने त्याला उत्तर दिले. मग शिमोन, वचन 5 लय महत्वाचे आहे. वचन 5 मध्ये काय सांगतं, मग शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून धरले नाही. आम्ही सारी रात्र कष्ट करून मासे काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. तरी आपण सांगल्या, तुम्ही जे सांगत आहे, तरी आपण सांगल्यामुळे मी काय करतो, जाळी टाकतो. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका मग त्यांनी जे परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्यानंतर, जसं केल्यानंतर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. आणि त्यांची जाळी फाटू लागली. आणि त्यांची जाळी काय झाली, फाटू लागली. हालेलुया, जय करो. बघा देवाचं सामर्थ्य किती आहे, बघा देवाचं अस्तित्व किती मोठं आहे. बघा तुम्हाला वाटत असेल ना की देवाच्या शब्दाच्या द्वारे मासे पण येतात. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्ही कदाचित म्हणत पण असाल की देवाच्या वचनाच्या द्वारे कोण पण बरं होतं का, देवाच्या वचनाच्या द्वारे पाण्याचा द्राक्षरस पण होतो का, देवाच्या वचनाच्या द्वारे मासे पण मिळाले जातात का. हा बायबलमध्ये असंच लिहिलेलं आहे, कारण त्या वचनामध्येच सर्व आहे. हालेलुया. जर योहानाचं पुस्तक पहिला अध्याय याचं एक योहान 1 वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये सगळं आहे. काय सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि तो शब्द देही झाला आणि कुमारी मरियमच्या उदरी काय झाला, तो जन्मास आला. देवाच्या वचनामध्ये सर्व काही आहे. आणि हे देवाचं वचन कोण आहे, स्वतः देव, प्रभू येशू परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनामध्ये काय काय माहिती आहे का, देवाच्या वचनामध्ये कुष्ठ बरं करण्याची शक्ती आहे. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये पाण्याचा द्राक्षरस करायचं सामर्थ्य आहे. देवाच्या वचनामध्ये मासे आणायचं सामर्थ्य आहे. मासे असेच येत नाही. जेव्हा प्रभूनी शब्द बोलला ना, काय करा तुम्ही, खोल पाण्यामध्ये जाळी टाका. जेव्हा प्रभूनी शब्द बोलला, ऑटोमॅटिकली त्या शब्दामध्ये काय आहे, मासे येण्याचे सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे. म्हणून बायबल जर तुम्ही वाचाल ना, का देवाच्या आत्म्याने मला आज हे वचन दिलं, जर तुम्ही बायबल वाचाल ना तर बायबलमध्ये कोण हे कशाला दर्शवले माहिती का. तुम्ही बायबल जर वाचाल ना तर बायबलमध्ये काही आत्मिक गोष्टी पण लिहिलेल्या आहेत. जसं बायबल तुम्ही वाचाल तर ते कशाचं प्रतीक आहे माहिती का तुम्हाला, ते कशाचं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तेल जे आहे ते कशाचं प्रतीक आहे, पवित्र आत्म्याला दर्शवते. बायबलमध्ये तेलाची उपमा पवित्र आत्म्यात
पवित्र आत्म्याचं ती धरलेली आहे. तसंच बायबलमध्ये कोण कशाला दर्शवलंय माहिती आहे का? कशाला दर्शवलंय? जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार बायबलमध्ये कोण हे पापाला दर्शवलंय. कशाला दर्शवलंय? पापाला, मनुष्याच्या पापाला. ज्यावेळेस मनुष्य देवाच्या विरुद्ध वाईट गोष्ट करतो, देवाला न आवडणारी गोष्ट करतो ना, जुन्या काळामध्ये जर तुम्ही पाहाल तर देवाला न आवडणारी गोष्ट केलं, देवाच्या विरुद्ध जर एखाद्या व्यक्तीने पाप केलं तर या पापाचा बदला त्याला काय मिळायचं? कोड मिळायचा. म्हणजे कोड हे कशाला दर्शवतं? मनुष्याच्या पापाला दर्शवतं. मनुष्याच्या पापाला दर्शवते. कोण हे मनुष्याच्या पापाला दर्शवते. म्हणून जर बायबल तुम्ही वाचाल ना तर बायबलमध्ये कोण हे पापाला दर्शवलेलं आहे असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि बायबल असंच सांगतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने पण जेव्हा कधी पण या जगामध्ये चालत असताना भरपूर वेळेस त्यांनी काय केलं माहितीये का? काय केलं? कोळी लोकांना बरं केला. काय केलं? कोळी लोकांना बरं केलं. का कोळी लोकांना बरं केला? कारण तो दाखवला की तुम्हाला तुमच्या कोणामधलं बरं कोण करू शकतं? फक्त प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून बायबल जर तुम्ही वाचाल ना तर जेव्हा पण कोणामधून बरं व्हायचं असेल, पापामधनं मुक्त व्हायचं असेल तर कशाची गरज असायची? कशाची गरज असायची माहिती आहे का? देवाच्या वचनाची गरज असायची. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये कोण हे कशाला दर्शवलंय? पापाला दर्शवलंय. म्हणून या अध्यायाच्याद्वारे आम्हाला काय पाहायला मिळतं की परमेश्वराने नामाला नुसतं त्याच्या कोणामधनं बरं केलं नाही तर त्याच्या अंतःकरणामध्ये असला त्याला त्याच्या पापामधनं पण बरं केलं आणि त्याला काय केलं माहितीये का? तारण दिलं. तुम्हाला वाटतं का की नामाने तारण प्राप्त केलं असेल? मी जेव्हा कधी पण बायबल वाचतो ना, एखाद्या व्यक्तीबद्दल जर मी विचार केला तर मी पहिला काय विचार करतो माहितीये का? की खरं या व्यक्तीने तारण प्राप्त केलं असेल का? का मी तसा विचार करतो? कारण परमेश्वराचा पण उद्देश काय आहे की कुठल्याच आत्म्याचा काय नाही व्हायला पाहिजे? नाश नाही व्हायला पाहिजे. जर परमेश्वराचा पण उद्देश तो आहे, परमेश्वराचा फोकस पण तो आहे की मनुष्याच्या आत्म्याचा नाश नाही व्हायला पाहिजे, त्याचं तारण व्हायला पाहिजे, तर आम्ही पण जे आत्म्याने आम्ही चालवले जातो, आम्ही पण ते स्वतःला आत्मिक म्हणतो, आम्ही पण देवाचे लेकरं होण्याचा जो देवाने आम्हाला अधिकार दिलाय, जर आम्ही पण आत्म्याने चालतो तर आमचा पण फोकस काय असायला पाहिजे की त्या व्यक्तीने, त्या बहिणीने, त्या भावाने पण काय केलेलं आहे? स्पष्टपणे तारण प्राप्त केलेलं आहे का नाही मी बघत असतो. आणि जसं पण मी बायबल वाचतो आणि बायबल वाचत असताना मला पण मी थोडा विचार केला की नामानाने पण तारण प्राप्त केलेलं आहे का नाही. तुम्हाला काय वाटतं की नामानाने तारण प्राप्त केलं असेल का नाही? पण असं बायबलमध्ये कुठं लिहिलं नाही की जसं तुम्ही जर बायबल तुम्ही वाचाल ना जुन्या करारामध्ये, जसं गेल्या शुक्रवारी वचन सांगितलं आणि हिजकिया साक्ष देतो ना, हिजकिया साक्ष देतो त्याच्या प्रार्थनेमध्ये. ज्यावेळेस त्यांनी आजारामधनं बरं झाल्यानंतर त्यांनी साक्ष लिहिली, त्यांनी प्रार्थना लिहिली आणि त्या प्रार्थनेमध्ये जर यशाचं पुस्तक 38 अध्यायाच्या 17 वचनामध्ये तो काय म्हणतो की जी पीडा, जी आजार मला झालं ते माझ्या बऱ्यासाठी झालं. का? कारण त्याच्याद्वारे माझा जीव उद्धारलाय. तो साक्ष देतो ना, त्यांनी सांगत आहे. पण जर नामानाच्या जीवनाबद्दल तुम्ही बघाल तर असं कुठं लिहिलं नाही आहे. पण जर देवाचा आत्मा आपल्यामध्ये असेल ना तर ज्यावेळेस मी हे वचन वाचत होतो आणि मी प्रश्न केला की तेव्हा खरोखर नामानाने तारण प्राप्त केलं नाही का? जर नामानाने तारण प्राप्त केलं तर कुठं लिहिलं असं की नामानाने तारण प्राप्त केलंय म्हणून? जर दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि जर 15 वचन तुम्ही वाचाल ना, दुसरे राजे याचा 5वा अध्याय, मी पण काढतो, दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 15 वचन वाचू आपण. बघा या वचनामध्ये नामाने कसं तारण प्राप्त केलं तुम्हाला मी नवीन कराराच्या वचनाच्याद्वारे सांगतो की कसं नामाने तारण प्राप्त केलं. जसं एक लहान प्रकटीकरण देवाने मला दिलं. ज्यावेळेस मी हे वचन मनन करत होतो आणि मी प्रार्थना केल्यानंतर मी म्हटलं की तेव्हा खरोखर नामाने तारण प्राप्त केलं का? जर नामाने तारण प्राप्त केलं तर आम्हाला कसं कळायला पाहिजे की त्यांनी तारण प्राप्त केलेलं आहे? काय सांगते नामानाचं स्टेटमेंट आहे बघा. ज्यावेळेस नामान कोणामधनं बरा होतो, ज्यावेळेस नामान त्याच्या आधारामधनं बरा होतो, त्यावेळेस तो काय म्हणतो? वचन 15 मध्ये लिहिलेलं आहे बघा. वाचू वचन. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला. देवाच्या माणसाकडे म्हणजे ज्यावेळेस नामान त्याच्या कुष्ठरोगामध्ये
धारण प्राप्त केलेलं आहे. कसं वाचा आता रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय, रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय 9, 10 आणि 13 वचन काय सांगतं बघा. आता नामान काय म्हणत आहे, नामान काय म्हणायला माहिती आहे का, कसं नामाने धारण प्राप्त केलं तिथे स्पेसिफिक लिहिलं नाही, परंतु त्याच्या साक्षीच्या द्वारे त्यांनी जो शब्द देवाच्या माणसाच्या समोर येऊन बोलतो, काय शब्द बोलतो, नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत आला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आलेलं आहे. हे नामानाचं स्टेटमेंट आहे आणि या स्टेटमेंटच्या द्वारे काय पाहायला मिळतं की नामानाने कसं तारण प्राप्त केलं बघा. आता रोमकराचं पत्र याचा 10वा अध्याय 9, 10 आणि 13 वचन काय सांगतं बघा, की येशू प्रभू आहे, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. तर तुझे तारण होईल. हालेलुया. आता नामानाने काय म्हटलेलं आहे त्याच्या स्टेटमेंट मध्ये, की इस्रायला मध्ये जो असणारा जो देव आहे तो खरा आहे. म्हणजे त्यांनी मुखाने काय कबूल करत आहे, काय कबूल करत आहे मुखाने, की परमेश्वर हा कोण आहे, देव आहे. परमेश्वर हा परमेश्वर आहे. स्पेसिफिक केलेलं आहे, परंतु देवाच्या आत्म्याने मला हे वचन दिलं आणि एक छोटं प्रकटीकरण दिलं, की जसं मी म्हणत होतो की खरंच नामानाने पण तारण प्राप्त केलेलं आहे, कारण त्याच्या या वचनाच्या द्वारे त्यांनी त्याच्या साक्षीच्या द्वारे सांगत आहे की खरोखर परमेश्वरच देव आहे. आणि देवाचं वचन रोमकराचं पत्र 10:9 वचनामध्ये काय सांगतं, की जो कोणी मुखाने कबूल करतो देव आहे आणि अंतःकरणामध्ये काय करतो, विश्वास ठेवतो. त्याने विश्वास ठेवला ना, म्हणूनच तो त्याच्या आधारामध्ये काय झाला, बरा झाला. आणि 10 वचन काय सांगतं बघा, कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो, कारण जो अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. तो नीतिमान ठरतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे नामानाने पण काय केलेलं आहे, धारण प्राप्त केलेलं आहे. नामानाच्या जीवनामध्ये जो आजार आला होता ना, तो आजार कशासाठी आला होता, त्याला त्याच्या आजारामधलं तर बरं करायचंच होतं, पण त्या आजाराच्या द्वारे पण देव त्याला काय देत आहे, धारण देत आहे. का मला देव हे सारखं असे वचन देते मलाच माहित नाही. मी भरपूर वेळेस मी असं म्हणतो, देवा मला असं वचन दे, देवा तू मला असं बोल, पण देव कधीच माझ्या इच्छेच्या द्वारे माझ्या मनाच्या द्वारे देव मला बोलत नाही. देव मला काय म्हणतो, तू हेच वचन बोल. जसं एकच वचन नामाला कळालं, दुसरं वचन नामाला मिळालं नाही. दुसरं वचन मिळालं का नामाला शुद्ध होण्यासाठी, त्याच्या कोणामधनं बरं होण्यासाठी नामाला दुसरं वचन मिळालं का, नाही मिळालं. सेम जसं नामाला त्याच्या कोणामधनं बरं होण्यासाठी वचन मिळालं ना, सेम तसंच देव पण आम्हाला आमच्या कोणामधनं बरं होण्यासाठी वचन देतो. कुठलं वचन देतो, रोमकराचं पत्र 3:24 वचन देतो, रोमकराचं पत्र 4:25 वचन देतो, करंथीकराचं पहिलं पत्र 6व्या अध्यायाचं 15 वचन देतो. जसं नामाला एकच वचन मिळालं, तसं देव पण आम्हाला निरंतर एकच वचन देतो. बायबल जर तुम्ही वाचाल ना, जसं मी तुम्हाला सांगितलं की बायबलमध्ये हे कोड कशाला दर्शवलंय, मनुष्याच्या पापाला दर्शवलंय. आणि जसं परमेश्वराने नामानाला त्याच्या कोडामधनं म्हणजे त्याच्या पापामधनं त्याला मुक्त केलं ना, सेम तसंच परमेश्वर पण आम्हाला आमच्या मनामध्ये लागलेला कोडामधून आम्हाला जे पापाचा जो आजार लागलेला आहे ना, त्या पापाच्या आजारामधनं देवाने पण आम्हाला काय केलेलं आहे, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून काय केलेलं आहे, आम्हाला बरं केलेलं आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं माहिती आहे का, मी जसं की सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मला असं वाटतं की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये असं काम करायला पाहिजे, मला माझी इच्छा आहे की परमेश्वराने असं चालवायला पाहिजे, मला असं वाटतं की परमेश्वराने काम करायला पाहिजे. नाही, आमच्या इच्छेच्या द्वारे आमच्या योजनेच्या द्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काम करत नाही. का काम करत नाही, कारण देवाचं वचन काय सांगतं बघा. लास्ट वचन वाचू आपण, यशायाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि 8 वचन काय सांगतं बघा. यशायाचं पुस्तक 55 अध्यायाचं 8 वचन, यशायाचं पुस्तक 55 अध्यायाचं 8 वचन. यशाया 55:8. कारण परमेश्वर काय म्हणतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला वाटतं की आमच्या कल्पना आहेत की अशा पद्धतीने देवाने मला आजारांना बरं करायला पाहिजे, अशा पद्धतीने देवाने माझा मार्ग मोकळा करायला पाहिजे, अशा पद्धतीने देवाने मला पुत्र संतान द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने देवाने मला चालवायला पाहिजे. मला काय वाटतं हे महत्व नाही, मला काय वाटतं हे देवाचं वचन नाही.
देवाचं वचन काय सांगतं? एक लास्ट वचन वाचू आपण, योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 3 वचन काय सांगतं? जसं नामानाला परमेश्वराने त्याच्या आजारामधनं, कोड्याच्या आजारामधनं शुद्ध केलं ना, तसंच परमेश्वराने पण त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हाला पाठवून काय केलेलं माहिती आहे का? त्याच्या वचनाच्या द्वारे देवाने आम्हाला आमच्या पापाच्या आजारामधनं, पापाच्या डागापासून आम्हाला काय केलेलं आहे? शुद्ध केलेलं. वाचू योहानाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 3 वचन काय सांगतं बघा. जे वचन, आता जे वचन मी तुम्हाला सांगितलंय, कुठलं वचन सांगितलंय? की बायबलमध्ये हे जे कुष्ठ आहे, हे कुष्ठ कशाला दर्शवते? मनुष्याच्या पापाला दर्शवते. जसं बायबलमध्ये तेल हे पवित्र आत्म्याला दर्शवते, असं भरपूर काही गोष्टी आहेत बायबलमध्ये जे आत्मिक गोष्टीला दर्शवते. जसं हे कुष्ठ पापाला दर्शवते ना, तसंच ते पवित्र आत्म्याला दर्शवते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? म्हणून काय सांगतं देवाचं वचन? योहानाचं पुस्तक 15 अध्यायाचं 3 वचन. जे वचन आता मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त पण सांगत आहे आणि मी पण तुम्हाला वचन सांगितलं. काय सांगतं? जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचनाच्याद्वारे देव आम्हाला काय करतो? शुद्ध करतो. वचनाच्याद्वारे देव आम्हाला पवित्र करतो. वचनाच्याद्वारे देव आम्हाला नीतिमान करतो. वचनाच्याद्वारे देव आम्हाला तारणाचा विश्वास देतो. हालेलुया. जसं देवाने नामानाच्या जीवनामध्ये कुष्ठरोग ठेवला, त्या कुष्ठरोगाच्या द्वारे देवाने त्याला त्याचं वचन पाठवलं. वचनाच्या द्वारे तो त्या आजारामधनं बरा झाला आणि आजारामधनं बरा झाला. एवढंच नाही तर नामानाने पण काय केलं? तारण प्राप्त करून घेतलं आणि तो पण स्वर्गाच्या वाटेकरी झाला. हालेलुया. या वचनाचा